यापुढे बाईकमध्ये पेट्रोल भरतानाही हेल्मेट घालावं लागणार आहे। राज्यात हेल्मेट सक्ती लागू करण्यासाठी सरकारने कठोर उपाय योजले आहेत। सरकारने नो हेल्मेट नो फ्युएल धोरण अवलंबलंय। हेल्मेट नसलेल्या दुचाकी स्वारांना इंधन न देण्याचे निर्देश राज्य सरकारने पेट्रोल पंप चालकांना दिलेत। राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी या संदर्भात विधानसभेत घोषणा केली आहे। त्यामुळे रस्त्यावर दुचाकी चालवताना हेल्मेट सक्ती असली तरी आता पेट्रोल घेण्यासाठीही हेल्मेट असणे आवश्यक आहे। या निर्णयाला पेट्रोल पंप चालक संघटनेने मात्र विरोध केला आहे। पोलिसांच्या उपस्थितीतच या निर्णयाची अंमलबजावणी करणे शक्य असल्याचे मत संघटनेचे अध्यक्ष उदय लोध यांनी व्यक्त केलाय। सरकारने हेल्मेट सक्तीसाठी उपाययोजना केली असली तरी त्याची अंमलबजावणी कशी होणार हा प्रश्न उपस्थित झालाय। सर्वोच्च न्यायालयाद्वारे नियुक्त केलेल्या रस्ता सुरक्षा समितीने मोटर वाहन कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत। मोटर वाहन कायद्यानुसार दुचाकी वाहन चालकाने व त्यासोबत बसणाऱ्या व्यक्तीने हेल्मेट वापरणे बंधनकारक आहे। राज्यामध्ये दुचाकी वाहन चालवणाऱ्या व्यक्तीस हेल्मेट परिधान करणे कायद्यानुसार बंधनकारक करण्यात आलेले असतानाही हेल्मेट परिधान न केलेल्या दुचाकी वाहनकांना त्यांच्या वाहनामध्ये पेट्रोल पंपाद्वारे इंधन पुरवठा करण्यात येत असल्यामुळे नियमभंग करणाऱ्यांना प्रोत्साहन मिळत आहे। त्यानुसार राज्यामध्ये दुचाकी वाहन चालकाने हेल्मेट परिधान केले नसल्यास पेट्रोल पंपावर इंधन पुरवठा न करण्याबाबत नो हेल्मेट नो फ्युएल निर्णय घेण्यात आलेला आहे। नियमाची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस बंदोबस्त असेल तरच आम्ही या नियमाची अंमलबजावणी करू शकू। पोलिसांच्या अनुपस्थितीत ग्राहकांशी भांडणं काढायला आम्हाला फार कठीण जाणार आहे आणि ते आम्हाला काही आमचा व्यापार करायचा, आमची एक्सप्लोजिव्ह प्रॉडक्टचं सांभाळायचं की ही दंगामस्ती करायची असा एक मुद्दा येतो। म्हणून पोलिसांच्या उपस्थितीत आम्ही हा नियम पोलिसांना पूर्ण सहकार्य करायचं ठरवलं। या संदर्भात सर्वसामान्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत हे जाणून घेण्यासाठी ठाण्यामध्ये जाऊया। तिथे आमचे प्रतिनिधी कपिल राऊत उपस्थित आहेत। कपिल, पेट्रोल हेल्मेट नसेल तर पेट्रोलही मिळणार नाही असा निर्णय, असं धोरण राज्य सरकारने अवलंबलेलं आहे। याला पेट्रोल पंप चालकांचा सध्या तरी विरोध आहे। सर्वसामान्यांमधून याबाबत काय प्रतिक्रिया उमटतायत? नक्कीच हेमाली खूप मोठं डिसिजन आहे, कारण की ज्या प्रकारे अपघातांची संख्या वाढते आणि ज्या प्रकारे अपघात होत आहेत हायवेवर असो की कुठे, त्यात तरुणांचा सहभाग जास्त आहे। त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे। खूप महत्त्वाचा निर्णय आहे। आपण ठाण्यातील 3 पेट्रोल पंप इथे उभे आहोत आणि आपल्यावर काही ग्राहक आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या। सर, हा जो निर्णय आलेला आहे का पेट्रोल नसेल तर तुम्हाला हेल्मेट नसेल तर तुम्हाला पेट्रोल मिळणार नाही, याकडे कसं बघता? सरकारच्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो आणि तरुण मुलांनी आता हेल्मेट घालणं कंपल्सरी झालेलं आहे आणि त्यामुळे अपघाताची संख्या फार कमी होणार आहे आणि या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो। आपला तरुण वर्ग पण आहेत। मित्र, तू कसं बघतो या निर्णयाकडे? या निर्णयाचं आम्ही पहिलं तर शिवसेना भाजप महायुतीचा अभिनंदन करतो। जे अपघात होत आहेत, जे ॲक्सिडेंट होत आहेत त्यामध्ये बहुतेक तरुण ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू होत आहेत। तर जे निर्णय तुम्ही पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरताना हेल्मेट सक्ती पाहिजे ही योग्य सरकारने योजना लाभली, त्याच्याबद्दल सरकारचा आम्ही हार्दिक आभार मानतो। नक्कीच आपल्याला काही पेट्रोल पंपाचे जे मॅनेजर ते आहेत त्यांच्याकडून जाणून घ्या, त्यांचं काय। सर, ह्या निर्णय कसं बघता? या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो, कारण की बरेच ॲक्सिडेंट हेल्मेट न घालताना होतात, त्यांचे जीव वाचलेले आहे। तर मी पण विनंती करतो की आपले जे हे कस्टमर येईल त्यांना पण आम्ही सांगू की बाबा प्लीज तुम्ही हेल्मेट घालून या। आम्ही याचं निश्चितच स्वागत करतो की ज्यांच्यानी बरेचसे तरुण पिढीचं शिक्षण पण मिळेल की बाबा आता त्यांना माहिती पडेल की बाबा हेल्मेट न घातल्यानं पेट्रोल नाही भेटणार आहे। तसंच आम्ही सर्वांना रिक्वेस्ट करू, पण हे सरकारचं आम्ही मनाने स्वागत करतो की बाबा हा निर्णय चांगला आहे, याचे बरेचसे तरुण पिढी यांचा जीव वाचेल। नक्की कपिल, दिसून येत आहे ठाणेकरांमध्ये तरी या निर्णयाचं स्वागत केलं जात आहे। काही ठिकाणी याबाबत रोष नक्की आहे। आपण दिलेल्या या सगळ्या माहितीबद्दल आणि या सगळ्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।